तर सुरुवात करूयात आपण आजच्या सेशनला. तर आज आहे आपला सेशन नंबर 2. ओके, म्हणजे डे नंबर 2 आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉट इज डेटा अनालिटिक्स. कालच्या लेक्चरमध्ये काल जे काय आपण या ठिकाणी डिस्कस केलंय ते फक्त शॉर्ट मध्ये डिस्कस करूया आणि त्यानंतर आपण काय करूया, पुढे लेक्चरला कंटिन्यू करूया. तर काल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे व्हॉट इज डेटा अनालिटिक्स. डेटा अनालिटिक्स म्हणजे काय, की थोडक्यात आपण या ठिकाणी काल एक पीपीटी प्रेझेंट केली होती पहा, की त्यामध्ये मी तुम्हाला डीमार्टचं एक्झाम्पल सांगितलं होतं पहा. कोणतेही एक्झाम्पल असेल, डीमार्ट असेल, व्हीआय असेल, जिओ असेल, रिलायन्स असेल, असे खूप मोठाले जे काही बिझनेस आहेत त्या सर्व बिझनेसला हँडल करण्यासाठी एक आयटी कंपनी काम करते पहा. ओके, तर आपण काल डीमार्टचं एक्झाम्पल पाहिलं होतं. त्या डीमार्टच्या एक्झाम्पल मध्ये आपण डेटा सोर्सेस पाहिलेत, ईटीएल प्रोसेस, डेटा वेअर हाऊस, त्यानंतर स्टेजिंग एरिया, असे काही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिले होते पहा. तर आज तेच कन्सेप्ट काय करायचे तर आपल्याला थोडे डीप मध्ये कव्हर करायचे, आपल्याला समजून घ्यायचे की डेटा सोर्सेस नेमकी कशाला म्हणायचे, कोणकोणते डेटा सोर्सेस असतात, ईटीएल प्रोसेस ऍक्च्युअली या ठिकाणी वर्क कशा प्रकारे केली जाते, एक्स्ट्रॅक्ट काय असतं, ट्रान्सफॉर्म काय असतं, लोड कशा प्रकारे केला जातो, स्टेजिंग एरिया कशाला म्हणायचंय, डेटा वेअर हाऊस कशाला म्हणायचंय, तेच आज आपल्याला काय करायचंय डीप मध्ये कव्हर करायचंय का. ओके, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे 7 डेमो लेक्चर्स म्हणजे पूर्ण जवळजवळ एक आठवडा फ्री डेमो लेक्चर्स आहेत पहा. आणि फ्री डेमो लेक्चर्स मध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सिलेबस स्टार्ट करणार नाहीये. तर 7 दिवसामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन पाहणार आहोत की डेटा अनालिटिक्स मध्ये आपल्याला नेमकी काय काय कव्हर करायचंय. शॉर्ट मध्ये आपण त्याचं काय करणार आहोत, डिस्कस या ठिकाणी करणार आहोत पहा. ओके, तर आज आहे आपला सेशन नंबर 2 आणि आज या ठिकाणी आपल्याला बघायचंय की डेटा सोर्सेस, व्हॉट इज ईटीएल प्रोसेस, डेटा वेअर हाऊस म्हणजे काय, स्टेजिंग एरिया कशाला म्हणायचंय, ते आज आपल्याला काय करायचंय डिस्कस करून घ्यायचंय. तर सुरुवात करण्याच्या अगोदर ऑनलाईनचे मेंबर सर्वांना माझा आवाज, माझी स्क्रीन प्रॉपर दिसतीये, मेसेज करा. माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतीये का? ओके, चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या सेशनला. तर काल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे डेटा अनालिटिक्स. तर डेटा अनालिटिक्स म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे पहा. आपल्याला काय करायचंय, पाठीमागचा जो काही डेटा आहे, प्रिव्हियस डेटा, पाठीमागचा जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला तपासायचा आहे, व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाइज करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्या ठिकाणी काय करायचा आहे, तो स्टोअर करायचा आहे. आणि त्या डेटाच्या आधारे आपल्याला काय करायची माहिती मिळून आपल्याला पॅटर्न्स असतील, ट्रेंड्स असतील, हिट मॅप्स असतील, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचे, डॅशबोर्ड वगैरे डिझाईन करायचे पहा. कुणाच्या आधारे, पाठीमागच्या डेटाच्या आधारे. म्हणजे जो काय आपला डेटा भेटलेला आहे, मग तो एक आठवड्याचा डेटा असेल, एक महिन्याचा असेल, एक वर्षाचा असेल किंवा 10 वर्षाचा असेल, पाठीमागचा डेटा मिळवायचा, त्यावर अभ्यास करायचा आहे, एक्झामिन करायचा आहे, व्यवस्थित तो ऑर्गनाइज करायचा आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, पॅटर्न्स असतील, ट्रेंड्स असतील, त्यानंतर हिट मॅप्स असतील, आपल्याला डिझाईन करायचे आणि डिझाईन केल्यानंतर तिथे काय करायचं, आपल्याला डिसिजन्स वगैरे घ्यायचे पहा. हे सर्व काही आपण या ठिकाणी डीप मध्ये कव्हर करतोय. पण काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल क्लिअर केलं होतं डेटा डीमार्टचं पहा. आता डीमार्ट मध्ये होतंय काय, की मी तुम्हाला काल एक्झाम्पल घेत असताना आपण पुण्याचं एक्झाम्पल घेतलं होतं पहा. पुण्यामध्ये या ठिकाणी खराडीमध्ये एक ब्रांच आहे, हडपसर मध्ये एक ब्रांच आहे, स्वारगेट मध्ये एक ब्रांच आहे आणि कर्वेनगर मध्ये एक ब्रांच आहे. जवळजवळ अशा 4 ब्रांचेस आहेत आणि चारही ब्रांचेस मध्ये डेटा स्टोअर होण्याचं जे काही ठिकाण आहे ते वेगवेगळं आहे. डेटा स्टोअर होण्याचं ठिकाण वेगवेगळं असू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, खराडी ब्रांच मधला डेटा स्टोअर होतोय मायस्क्यूएल डेटाबेस मध्ये, हडपसर मध्ये जेवढा काय दिवसभरात सेल होतोय, स्टोअर होतोय एसक्यूएल सर्व्हर मध्ये, स्वारगेट मध्ये जो काय डेटा स्टोअर होतोय तो टेक्स्ट फाईल मध्ये होतोय, कर्वेनगर मधला जो काय डेटा स्टोअर होतोय तो एक्सेल फॉर्मॅट मध्ये होतोय. म्हणजे प्रत्येकाचा डेटा सोर्स हा वेगवेगळा आहे. डेटा स्टोअर करण्याचा डेटा सोर्स काय आहे, वेगवेगळा आहे. आताच या ठिकाणी आपल्याला बघायचंय डेटा सोर्सेस. आपण डीप मध्ये पाहतोय, आता आपल्याला काय करायचंय, डीप मध्ये या ठिकाणी कव्हर करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात आपण डेटा सोर्सेस. आता डेटा सोर्सेस म्हणजे काय, की जिथून आपल्याला डेटा भेटतोय, जिथून आपल्याला डेटा भेटतोय
त्याला म्हणायचं आपलं डेटा सोर्सेस. तर आपल्याला डेटा अनालिटिक्सच्या कोर्समध्ये इथे यूज करायचं आहे आपल्याला पॉवर बीआय. काय यूज करायचं आपल्याला? पॉवर बीआय. तर पॉवर बीआयच्या मदतीने आपण काय करू शकतो? इथे अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड वगैरे तयार करू शकता. लाईव्ह डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. कुणाच्या मदतीने? पॉवर बीआयच्या मदतीने. आणि इथे आपल्याला काय करायचे? ही सर्व प्रोसेस करायची. ही प्रोसेस कोण करणार आहे? इथे ही प्रोसेस करणार आहे तुमची पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे डेटा सोर्सेस, ETL प्रोसेस, डेटा वेअर हाऊस मध्ये स्टोअर करण्यासाठी पूर्ण प्रोसेस कोण करणार आहे? तिथे पायथॉन प्रोग्रामिंग करणार आहे. आणि त्याच्यानंतर डॅशबोर्ड तयार करण्याचं काम कोण करणार आहे? इथे पॉवर बीआय करणार आहे. आता इथे मी राईट करतो पहा, डेटा सोर्सेस मध्ये पॉवर बीआय कॅन कनेक्ट. आता आपण हे डीप मध्ये पाहणार आहोत. पॉवर बीआय म्हणजे काय? उद्याच्या सेशन मध्ये आपण पॉवर बीआय वर सेशन घेतोय पहा. नेमकी पॉवर बीआय कशाला म्हणायचंय? पॉवर बीआय नेमकी कशा प्रकारे वर्क होतं? पॉवर बीआय मध्ये कोणकोणते कंपोनेंट्स असतात ते आपण उद्याच्या सेशन मध्ये डीप मध्ये कव्हर करतोय. आता फक्त लक्षात घ्या, पॉवर बीआय कॅन कनेक्ट hundreds of data sources. hundreds of data sources. म्हणजे तुम्हाला जर पॉवर बीआय चा यूज करून जर अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड वगैरे तयार करायचे असतील तर तुम्ही पॉवर बीआय मध्ये हंड्रेड्स ऑफ डेटा सोर्सेस तुम्ही कनेक्ट करू शकता. मल्टिपल डेटा सोर्सेस तुम्ही काय करू शकता? या ठिकाणी कनेक्ट करू शकता. आता डेटा सोर्सेस कोणकोणत्या प्रकारचे असतात? डेटा सोर्सेस तुमचे स्ट्रक्चर डेटाबेसेस असू शकतात. स्ट्रक्चर डेटाबेसेस फॉर्मॅट मध्ये असू शकतात. क्लाउड फॉर्मॅट मधून असू शकतात. क्लाउड प्लॅटफॉर्म असतील. फाईल बेस या ठिकाणी डेटा सोर्स असेल. तुमचा ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मधला डेटा असू शकतो. ऑनलाईन ऍप्लिकेशन मधून आलेला डेटा असू शकतो. तुमचा बिग डेटा प्लॅटफॉर्म यामधून तुमचा डेटा असू शकतो. किंवा तुमचा वेब मधून आपण जे वेळेस एपीआय वगैरे कॉल करतो ते एपीआय मध्ये सुद्धा तुमचा डेटा असू शकतो. तुम्ही तुमचा डेटा हा कोणत्याही फॉर्मॅट मधून काय करू शकता? डेटा पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करू शकता. आता स्ट्रक्चर डेटाबेस म्हणजे कोणते? स्ट्रक्चर म्हणजे काय? की थोडक्यात स्ट्रक्चर तयार असतं की हा कॉलम तुमचा नेमचा असेल, हा कॉलम तुमच्या प्रोडक्ट प्राइसचा असेल, हा कॉलम तुमच्या ठिकाणी प्रोडक्ट क्वांटिटीचा असेल. म्हणजे स्ट्रक्चर डेटा आहे का? स्ट्रक्चर कॉलम वाईज, सिक्वेन्स वाईज या ठिकाणी काय केलेला आहे? डेटा स्टोअर केलेला आहे. ओके. स्ट्रक्चर डेटाबेस मध्ये कोणकोणते एक्झाम्पल येऊ शकतात? जसे की एसक्यूएल सर्व्हर. तुम्ही तुमचा डेटा एसक्यूएल सर्व्हर मधून सुद्धा कनेक्ट करू, सर्व्हर मधला डेटा सुद्धा पॉवर बीआय मध्ये कन्वर्ट करू शकता. तुमच्या ठिकाणी ओरॅकल आहे, तुमच्या ठिकाणी माय एसक्यूएल आहे. हे काय? तुमचे स्ट्रक्चर डेटाबेसेस आहेत का? म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी त्यांनी स्टोअर करून ठेवलेले स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये. त्या डेटावर आपल्याला काय करायचं आहे? डॅशबोर्ड वगैरे तयार करायचा आहे. आता क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणजे काय? की तुम्ही तुमचा डेटा हा क्लाउड मध्ये सुद्धा स्टोअर करू शकता आणि क्लाउड मधला डेटा तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म म्हणजे थोडक्यात पॉवर बीआय मध्ये पण कनेक्ट करू शकता. आता क्लाउड म्हणजे तुम्हाला माहिती असेल AWS आहे. क्लाउड म्हणजे आपण आपला डेटा क्लाउडला स्टोअर करतो. Azure असेल, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी गुगल बिग क्युरी असेल. हे काय? क्लाउडचे प्लॅटफॉर्म आहेत की तिथे तुम्ही काय करू शकता? डेटा स्टोअर पण करू शकता आणि डेटा काय करू शकता? करेक्ट पण करू शकता. म्हणजे ह्या प्रकारे क्लाउडचा डेटा सुद्धा तुम्ही तुमच्या पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करू शकता. आता फाईल बेस म्हणजे काय? की आपला डेटा फाईल मध्ये स्टोअर असतो. मग ती फाईल तुमची एक्सेल फाईल असेल, ती फाईल तुमची CSV फाईल असेल, जेसन फाईल असेल किंवा XML फाईल असेल, कोणताही फॉर्मॅट असू द्या, PDF असेल, तुमच्या या ठिकाणी डॉक फाईल असेल, तुमचा डेटा फाईल बेस डेटा सुद्धा तुम्ही काय करू शकता? पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करू शकता. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन जसे की समजा तुम्ही ऐकलेलं असेल सेल्स फोर्सेस, त्यानंतर गुगल अॅनालिटिक्स, त्यानंतर शेअर पॉइंट्स आहे. इथे तुम्ही काय करू शकता? हे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आहेत की त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मधला जो काही डेटा आहे तो सुद्धा तुम्ही पॉवर बीआय मध्ये काय करू शकता? कनेक्ट करू शकता. ओके. आणि पॉवर बीआयच्या मदतीने तुम्ही डॅशबोर्ड तयार करता.
आता बिग डेटा प्लॅटफॉर्म मध्ये जर एक्झाम्पल जर आपण म्हणलं तर बिग डेटा मध्ये तुम्ही हाडूप ऐकलेला असेल पा, हाडूप आहे, स्पार्क आहे, यामधून सुद्धा तुम्ही डेटा कनेक्ट करू शकता. वेब ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही रेस्ट एपीआय ऐकलेला असेल, रेस्ट एपीआय ऐकलेला असेल, रेस्ट एपीआय, त्यानंतर तुमच्या ठिकाणी फास्ट एपीआय आहे, म्हणजे असे एपीआय म्हणजे तुमचा डेटा तो एपीआय ला स्टोअर असतो पा, एपीआय ला स्टोअर असतो. त्यानंतर तुमचा ओ डेटा फीड्स, असे काय आहेत एपीआय आहेत पा, की तुम्ही तुमचा डेटा एपीआय मधून सुद्धा काय करू शकता, एपीआय मध्ये स्टोअर असलेला डेटा हा पॉवर बीआय ला काय करू शकता, कनेक्ट करू शकता. आणि पॉवर बीआय च्या मदतीने तुम्ही अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड, हे जे काय अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड आहे, वाटलंच तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की नेमकी तुम्हाला पॉवर बीआय मध्ये काय करायचंय. तर पॉवर बीआय मध्ये तुम्हाला असे अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड तयार करायचे असतात. ओके, हे पहा, हे असे डॅशबोर्ड तुम्हाला तयार करायचे. जर तुम्हाला अशा प्रकारचे डॅशबोर्ड तयार करत असाल तर तुम्ही होणार आहात इथे एक डेटा अॅनालिस्ट. कोण होणार आहात इथे, डेटा अॅनालिस्ट. आणि इथे जो काय डेटा फेच केला जातो, समजा इथे चार्ट बनवलेले आहेत पहा, या ठिकाणी लाईन चार्ट आहेत, या ठिकाणी पाय चार्ट आहे, या ठिकाणी हिट मॅप्स आहेत. हे कशाच्या मदतीने आलेले, तर हे डेटा आणलेला आहे डेटा सोर्सेस मधून, वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला आहे. तुमचा डेटा सोर्सेस हा कोणत्याही फॉर्मॅट मधला असू शकतो, कोणत्याही फॉर्मॅट मधला तुमचा डेटा सोर्सेस असू शकतो. तो डेटा तुम्हाला काय करायचा आहे, पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करू शकता. पण ज्या वेळेस तुमचा तो डेटा येतो त्यावेळेस तो वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये असू शकतो. पण ज्या वेळेस तो डेटा आपण स्टोअर करतो तो डेटा फक्त एकाच फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो. म्हणजे ज्या वेळेस आपला डेटा या ठिकाणी आपण डेटा सोर्सेस मधून स्टोअर झाला, आपला डेटा कुठे पाठवायचा आहे, आपला डेटा पाठवायचा आपला डेटा वेअर हाऊस मध्ये. कुठे पाठवायचा डेटा, वेअर हाऊस मध्ये. पण ज्या वेळेस तो डेटा डेटा वेअर हाऊस मध्ये जातो तो कोणत्या तरी एकाच फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो. जसे की समजा डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा स्टोअर होतोय समजा मायस्क्यूएलच्या फॉर्मॅट मध्ये. डेटा तुम्ही एक्सेलच्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर करू शकता, डेटा तुम्ही ओरॅकलच्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर करू शकता. तुमच्या याच्यावर आहे की डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचा आहे, कोणत्या तरी एकाच फॉर्मॅट मध्ये. पण आता इथे झालेलं काय आहे की आलेला डेटा मायस्क्यूएल फॉर्मॅट मध्ये, जर तुमचा वेअर हाऊस मध्ये मायस्क्यूएल वापरत असाल तर मायस्क्यूएल टू मायस्क्यूएल डेटा स्टोअर करणे सोपं आहे. तुम्ही डायरेक्टली आलेला डेटा क्लीन वगैरे करून तुम्ही मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करू शकता. पण इथे आलेला डेटा एसक्यूएल सर्व्हर मधला आहे, तो डायरेक्टली मायस्क्यूएल सर्व्हर मध्ये स्टोअर करू शकतो का, नाही. इथे आलेला डेटा तुमच्या EXE फाईल आहे किंवा एक्सेल फाईल आहे, डायरेक्टली आपण मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करू शकतो का, नाही. तिथे आलेला डेटा तुमच्या ठिकाणी एपीआय मधून आलेला आहे, आलेला डेटा समजा तुमच्या ठिकाणी क्लाउड मधून आलेला आहे आणि तो डायरेक्टली आपण डेटा मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करू शकतो का, नाही. तर इथे मध्ये एक प्रोसेस असते पा, ज्या वेळेस तुम्ही डेटा सोर्सेस मधून डेटा एकत्र करता तर इथे एक मध्ये प्रोसेस होते, त्या प्रोसेसला म्हणतो आपण ETL प्रोसेस. त्या प्रोसेसला म्हणतो आपण ETL प्रोसेस. आता ETL म्हणजे काय, तर ETL म्हणजे अशी प्रक्रिया की त्यामधून वेगवेगळे डेटा सोर्सेस मधून डेटा एकत्र केला जातो, त्यावर आपल्याला आवश्यक ते बदल केले जातात आणि आवश्यक बदल केल्यानंतर आपला जो काय ऑल डेटा आहे, सिस्टमॅटिक डेटा आहे, तो सिस्टमॅटिक डेटा आपण टार्गेटेड सिस्टीमलाच, म्हणजे डेटा वेअर हाऊसेस असेल, BI असेल, डेटा इंजिनिअरिंग असेल, अशाकडे आपण पाठवला जातो का. ओके, तर मी या ठिकाणी इथे राईट करतो पा ETL प्रोसेस. आता आपण समजून घेऊया ETL म्हणजे काय. लक्षात घ्या, डेमो लेक्चर चालू आहे, सिलेबसला अजून आपण सुरुवात केलेली नाहीये. आपण फक्त या ठिकाणी मेन कन्सेप्ट कव्हर करणार आहोत 7 दिवसामध्ये. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण आता पाहूया ETL प्रोसेस किंवा व्हॉट इज ETL. व्हॉट इज ETL. आता ETL चा फुल फॉर्म होतो E म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, E म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, T म्हणजे ट्रान्सफॉर्म, T म्हणजे ट्रान्सफॉर्म आणि L म्हणजे लोड. एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. आता ETL कशासाठी यूज केला जातो, तर ETL ही अशी प्रक्रिया आहे की तिथे तुम्ही काय करता,
वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून डेटा इथे एकत्र केला जातो. हा ऑल आलेला डेटा सोर्सेस मधून डेटा काय केला जातो, एकत्र केला जातो. आवश्यक ते बदल केले जातात आणि बदल केल्यानंतर तो डेटा आपण टार्गेटेड सिस्टीमला काय केला जातो, पाठवला जातो. एक्स्ट्रॅक्ट डेटा एकत्र करणे, ट्रान्सफॉर्म हवे ते बदल करणे, डेटा क्लीन करणे, डेटा मर्ज करणे, डेटा सॉर्ट करणे, डुप्लिकेट की रिमूव्ह करणे. थोडक्यात तिथे आपण बदल करतो आणि बदल केल्यानंतर डेटा काय करणे, लोड. लोड म्हणजे पाठवून देणे. लोड म्हणजे पाठवून देणे. ओके, चला. तर ऑनलाईन मेंबर्स, माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतीये. एकदा मला मेसेज करा जेणेकरून आपण ETL म्हणजे काय ते आपण कव्हर करून घेऊयात. माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतीये का? ओके, चला. तर या ठिकाणी आपण समजून घेऊयात की व्हाय ETL इज रिक्वायर्ड. व्हाय ETL इज रिक्वायर्ड. ETL का रिक्वायर्ड आहे, का या ठिकाणी आपण ETL प्रोसेस यूज करतो. आता तुम्ही कोणताही बिझनेस घ्या, तुम्ही मार्केटिंग बिझनेस घ्या, तुम्ही एज्युकेशन क्षेत्र घ्या, तुम्ही या ठिकाणी कोणतेही क्षेत्र घ्या, तुम्ही IT क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेला डेटा हा वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला असतो. थोडक्यात आपण या ठिकाणी घेऊयात एक डिपार्टमेंट घेऊयात. समजा कंपनीचं एक डिपार्टमेंट घेऊयात, की त्या डिपार्टमेंट HR डिपार्टमेंट आहे, त्यानंतर तिथे सेल्स डिपार्टमेंट आहे, त्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्यानंतर सपोर्ट डिपार्टमेंट आहेत. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स मध्ये काय करतात, काम करतो. आता HR चा जो काय डेटा आहे, तो HR चा जो काय डेटा आहे तो डेटा मेंटेन केलेला आहे एक्सेल मध्ये. कशामध्ये मेंटेन केलेला आहे, एक्सेल मध्ये मेंटेन केलेला आहे. त्यानंतर दिवसभराचा जो काय सेल्स वगैरे होतोय कंपनीचा, तो सगळा डेटा स्टोअर केलेला आहे तुमचा SQL च्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजे मेंटेन कशामध्ये केलेला आहे, SQL मध्ये. फायनान्स डिपार्टमेंटचा जो काय डेटा आहे तो डेटा स्टोअर केलेला आहे समजा ओरॅकल मध्ये. कशामध्ये स्टोअर आहे तुमचा, ओरॅकल मध्ये. मार्केटिंगचा डेटा स्टोअर आहे समजा Azure मध्ये. ओके, आणि सपोर्टचा डेटा या ठिकाणी तुमचा स्टोअर आहे समजा CRM सॉफ्टवेअर मध्ये. CRM सॉफ्टवेअर मध्ये. ओके, आता तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंट मध्ये मल्टिपल डिपार्टमेंट आहे. HR चा डेटा एक्सेल मध्ये मेंटेन होतोय, सेलचा SQL मध्ये आहे, फायनान्सचा ऑरेकल मध्ये आहे, मार्केटिंगचा Azure मध्ये आहे, सपोर्टचा डेटा तुमचा CRM मध्ये आहे. आता प्रत्येक डिपार्टमेंटचा, प्रत्येक विभागाचा डेटा काय आहे, वेगवेगळा आहे. तर आपल्याला रिपोर्ट्स तयार करण्यासाठी कठीण होतं पहा. आपण डायरेक्टली आपण डॅशबोर्ड तयार करू शकत नाही. आणि तुम्हाला हा सगळा डेटा एकत्र करून जर तुम्हाला रिपोर्ट्स तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण इथे यूज करतो ETL ऑपरेशन. काय यूज करतो आपण इथे, ETL ऑपरेशन यूज करतो. म्हणजे थोडक्यात ETL प्रोसेस या ठिकाणी काय करतो आपण, यूज करतो पहा. ओके, तर ETL प्रोसेस मध्ये सगळ्यात अगोदर पाहूयात आपण एक्स्ट्रॅक्ट. व्हॉट इज एक्स्ट्रॅक्ट. आता मी तुम्हाला सांगितलंय एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, डेटा मिळवणे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, डेटा मिळवणे. इथे मी राईट करतो, इट इन्व्हॉल्व्स रिट्रायव्हिंग. रिट्रायव्हिंग म्हणजे काय, की डेटा घेणे. स्पेलिंग थोडी मागे पुढे होऊ शकते. डेटा रिट्रायव्हिंग द डेटा फ्रॉम मल्टिपल डेटा सोर्सेस. मल्टिपल डेटा सोर्सेस. लक्षात घ्या, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज ETL अँड हाऊ टू ऍक्च्युअल ETL प्रोसेसेस वर्क. तर तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, इट इन्व्हॉल्व्स रिट्रायव्हिंग द डेटा फ्रॉम मल्टिपल डेटा सोर्सेस. डेटा सोर्सेस कोणकोणते आपण आता इथे पाहिले ना, की या डेटा सोर्सेस मधून तुम्ही काय करता, डेटा एकत्र केला जातो. थोडक्यात जसे की मी तुम्हाला सांगितलंय, खराडीमध्ये समजा दिवसभराचा सेल झालेला आहे 10,000, हडपसरचा सेल झालेला आहे 20,000, स्वारगेटचा सेल झालेला आहे 15,000, कर्वेनगरचा सेल झालेला आहे 30,000. प्रत्येकाचा डेटा सोर्सेस वेगवेगळा आहे, पण इथे तुम्ही काय करता, डेटा एकत्र करता. समजा इथे 10,000, 20, 30,000, 30, 60,000, 60 15 75,000 डेटा तुम्ही इथे काय केला, एकत्र केला.
वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून डेटा तुम्ही इथे एकत्र केला. ओके, म्हणजे हे जे काय वरचे सगळे डेटा सोर्सेस आहेत त्या सर्व डेटा सोर्सेस मधून तुम्ही डेटा काय करता इथे एकत्र केला जातो पहा. आणि एकत्र केल्यानंतर पुढची स्टेप आहे तुमची ट्रान्सफॉर्म. पुढची स्टेप आहे तुमची ट्रान्सफॉर्म. आता ट्रान्सफॉर्म मध्ये काय केलं जातं की जो काय तुमचा एकत्र केलेला डेटा आहे, मल्टिपल डेटा आहे, तो डेटा काय केला जातो, कन्वर्ट केला जातो एकदम स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये. ओके, तर एक फक्त ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय की इथे जो काय तुम्ही डेटा एकत्र केलेला आहे तो सर्व डेटा तुम्हाला काय करायचा आहे, स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचा आहे. समजा आता आपण इथे पाहूया की HR चा डेटा आहे. मग HR च्या डेटामध्ये समजा HR चं नेम आहे, HR चं या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, HR चं या ठिकाणी टोटल जे काय आहे ते सर्व कॉलम्स तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके, समजा आपण इथे जर एक्झाम्पल पाहिलं तर MySQL मध्ये इथे तुमचे समजा 10 कॉलम्स आहेत. हडपसर मध्ये समजा 15 कॉलम्स मध्ये डेटा स्टोअर होतोय. स्वारगेट मध्ये समजा 15-20 टेबल आहे, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतोय. तो सर्व डेटा काय केला जातो, एकत्र केल्यानंतर तिथे प्रोसेस केली जाते. प्रोसेस कोणकोणती करतो आपण, डेटा क्लीन करणे. डेटा क्लीन करणे. आता डेटा क्लीन करणे म्हणजे काय की समजा एखाद्या डेटामध्ये व्हॅल्यू मिसिंग असेल, एखाद्या डेटाबेस मध्ये किंवा एखाद्या डेटा सोर्स मध्ये व्हॅल्यू मिसिंग असेल. समजा इथे आपण जर पाहिलं की MySQL खराडी ब्रांच मध्ये MySQL डेटाबेस आहे आणि MySQL डेटाबेस मध्ये समजा प्रोडक्ट क्वांटिटी नावाचा कॉलमच नाहीये, पण हडपसर मध्ये प्रोडक्ट क्वांटिटी नावाचा डेटा आहे, स्वारगेट मध्ये प्रोडक्ट क्वांटिटी आहे, कर्वेनगर मध्ये प्रोडक्ट क्वांटिटी आहे, पण खराडी ब्रांच मध्ये प्रोडक्ट क्वांटिटी नावाचा कॉलम किंवा डेटाच आलेला नाहीये. डेटा कमी जास्त असू शकतो. मग त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, मिसिंग व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची आहे. जर एखादी व्हॅल्यू मिसिंग असेल तर त्या एखाद्या व्हॅल्यूला तुम्हाला डेटा काय करायचा आहे, सेट करायचा आहे. त्यानंतर जर समजा डुप्लिकेट व्हॅल्यू असेल, एखादी जर समजा तुमची डुप्लिकेट व्हॅल्यू येत असेल तर त्या डुप्लिकेट व्हॅल्यूला काय करायचं, तुम्हाला रिमूव्ह करायचंय. डुप्लिकेट होऊ शकतो डेटा, वेगवेगळ्या डेटा सोर्स मधून येतोय, त्यामुळे डेटा हा तुमचा डुप्लिकेट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पहा तुम्ही काय करता, डेटा स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये स्टोअर करता. पहा स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट. स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये काय की समजा MySQL मधून आलेला डेटा, समजा लोकेशन असं आहे, समजा SQL सर्व्हर मधून आलेला डेटा पुणे लोकेशन असं आहे, Azure मधून आलेला डेटा पुणे असा आहे. तर तुम्हाला इथे डेटा आलेला आहे, वेगवेगळ्या डेटा मधून डेटा सोर्स मधून डेटा आलेला आहे. पण ज्या वेळेस तुम्ही ऍक्च्युअली डेटा ट्रान्सफॉर्म करता त्यावेळेस तुम्ही एकाच फॉर्मॅट मध्ये काय करता, स्टोअर करता. समजा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे या फॉर्मॅट मध्ये, मग थोडक्यात कन्वर्ट होतोय. याचा कन्वर्जन याच्यामध्ये झालंय, हा ऍज इट इज झालाय, याचं कन्वर्जन ऍज इट इज झालं. म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही सगळा डेटा एकत्र करता त्यावेळेस ऑल डेटा तुम्ही एका स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये स्टोअर करता. प्रत्येक डेटा एकत्र करून स्टँडर्डायझेशन म्हणजे नेमचा कॉलम, सर्व्हिसेसचा कॉलम, त्यानंतर सेलचा कॉलम, त्यानंतर प्रोडक्टचा कॉलम, प्रत्येकाचा डेटा हा काय असतो, कॉमन असतो. म्हणजे थोडक्यात स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये स्टोअर करतो. हे सगळं शिकायचं आहे आपल्याला प्रॅक्टिकली. हा लक्ष द्या, मी फक्त सांगतोय, ओव्हरऑल मी फक्त माहिती सांगतोय, पण ऍक्च्युअल ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची रिअल मध्ये. आपण प्रोजेक्ट घेणार आहोत आणि या प्रोजेक्ट मध्ये सर्व आपल्याला करायचंय. तिथे आपण पायथॉन आणि पायथॉनच्या लायब्ररीज यूज करणार आहोत ETL प्रोसेस साठी, जशी की NumPy, Pandas, Matplotlib, SkyPy अशा या पायथॉनच्या लायब्ररीज आहेत. तिथे आपण त्याचा यूज करून ETL प्रोसेस वगैरे करणार आहोत. पहा अजून काय काय केलं जातं, समजा तुम्हाला एखादा डेटा टाईप चेंज करायचा असेल, डेटा टाईप तुम्हाला कन्व्हर्जेशन करायचं असेल, समजा एखाद्या याच्यामधून रेकॉर्ड्स मधून डेटा टाईप समजा स्ट्रिंग आहे, पण डेटा ज्यावेळेस तुम्ही टार्गेटेड सिस्टीमला पाठवताय त्यामध्ये डेटा तुम्हाला समजा नंबर फॉर्मॅट मध्ये हवाय, तर अशा वेळेस तुम्ही आलेला डेटा सोर्सेस मधला डेटा तुम्ही काय करता, डेटा कन्व्हर्जन करता. म्हणजे तुम्ही टाईप चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेटा व्हॅलिडेशन करायचं असेल, डेटा व्हॅलिडेशन असेल, त्यानंतर डेटा स्प्लिट करणे म्हणजे डेटा काय करायचं, तुम्हाला वेगवेगळा करायचा आहे. तुम्हाला जो डेटा लागत नाही तो डेटा घेऊच नका. डेटा स्प्लिट करणे, डेटा वेगवेगळा करणे, त्यानंतर डेटा मर्ज करणे,
डेटा मर्ज म्हणजे एकत्र करणे, त्यानंतर डेटा फिल्टर करणे, डेटा फिल्टर करणे, त्यानंतर समजा डेटा तुम्हाला काय करायचा आहे, सॉर्ट करायचा आहे, असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा आहे. थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, एका आलेला डेटा हा दुसऱ्या कॉलमला पाठवून द्यायचा आहे किंवा दुसऱ्या कॉलम मधला डेटा तुम्हाला एकत्र करायचा आहे. डिराइव्ड कॉलम, कॉलम डेट पाठवून देणे, एखादा कॉलम मधला डेटा डिलीट करणे, एखादा कॉलम हा कॉलम मधला डेटा दुसऱ्याकडे पाठवणे. तर असे वेगवेगळे तुम्ही काय करता या ठिकाणी ऑपरेशन्स करता. इथे काय करता तुम्ही ऑपरेशन्स करता, म्हणजे थोडक्यात आलेला जो काय डेटा आहे तुम्ही इथे कन्वर्ट करता. ट्रान्सफॉर्म, ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, इट इन्व्हॉल्व्स कन्वर्टिंग द एक्स्ट्रॅक्टेड डेटा, आलेला एक्स्ट्रॅक्ट केलेला म्हणजे एकत्र केलेला डेटा इंटू स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट, म्हणजे एका स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये तुम्ही डेटा स्टोअर करता, म्हणजे डेटा कन्वर्ट करून तिथे स्टोअर करता. आता स्टोअर केल्यानंतर डेटा काय करता तुम्ही, लोड करता. आता थोडक्यात आलेला डेटा तुमच्या वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला आहे, वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला आहे, आणि हा डेटा तुम्ही एकत्र केला, त्यावर प्रोसेस केली, त्यावर तुम्ही डेटा सगळा ट्रान्सफॉर्म केला आणि एका फॉर्मॅट मध्ये स्टोअर केलाय. आता स्टोअर केलेला डेटा तुम्हाला काय करून द्यायचा आहे, पाठवून द्यायचा आहे. डेटा कुठे केला जातो, पाठवून दिला जातो. तर फायनल डेटा कुठे पाठवला जातो, डेटा वेअर हाऊस मध्ये. फायनल डेटा कुठे पाठवला जातो, वेअर हाऊसेस किंवा टार्गेटेड सिस्टीम. नेमकी तुम्हाला कुठे पाठवायचंय, एक तर डेटा वेअर हाऊस मध्ये किंवा टार्गेटेड सिस्टीम. मग टार्गेटेड सिस्टीम कोणकोणते आहेत, समजा क्लाउड आहे, ऍप आहे, समजा तुमच्या एखाद्या फाईल कडे पाठवून द्यायचा आहे, एखाद्या डेटाबेस कडे पाठवून द्यायचा आहे. टोटल डेटा तुम्ही काय करू शकता, डेटा वेअर हाऊस मध्ये किंवा टार्गेटेड एरियाकडे काय केलं जातो, पाठवलं जातो. मग टार्गेटेड एरिया कोणकोणते असतील, तुमचं डेटा वेअर हाऊस, त्यानंतर तुमच्या ठिकाणी डेटाबेस मध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकता, तुम्ही डेटा फाईल फॉर्मॅट मध्ये डेटा पाठवू शकता, तुम्ही क्लाउड कडे डेटा पाठवू शकता. ओके, तुम्ही तुमचा डेटा ऍप मध्ये स्टोअर करू शकता, एनी ऍप. आता डेटा वेअर हाऊसेस कोणकोणते आहेत, डेटा वेअर हाऊसेस एक्झाम्पल अमेझॉन आहे, रेडशिफ्ट आहे, बिग क्युरी आहे, गुगल बिग क्युरी आहे. हे डेटा वेअर हाऊसेसचे टाइप्स आहेत पहा. तिथे तुम्ही काय करू शकता, डेटा स्टोअर केला जातो. पण डेटा स्टोअर म्हणजे डेटा वेअर हाऊस कडे पाठवण्याच्या अगोदर तुमचा डेटा कुठे स्टोअर होतो, पण डेटा तुमचा स्टोअर होतो अगोदर स्टेजिंग एरियामध्ये. डायरेक्टली तुम्ही स्टेजिंग एरिया, डायरेक्टली तुम्ही तुमचा डेटा लोड केल्यानंतर डेटा वेअर हाऊस मध्ये पाठवत नाही, किंवा डायरेक्टली तुम्ही डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा पाठवत नाहीये. अगोदर तो डेटा टेम्पररी फॉर्मॅट मध्ये कुठे स्टोअर होतो, स्टेजिंग एरिया मध्ये स्टोअर होतो पहा. स्टेजिंग एरिया म्हणजे काय, थोड्या काळा वेळेपुरता तो डेटा कुठे स्टोअर होतो, स्टेजिंग एरिया मध्ये स्टोअर होतो पहा. आणि स्टेजिंग एरिया मधला डेटा हा आपण कुठे पाठवतो, डेटा वेअर हाऊस कडे पाठवतो पहा. ओके, आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय व्हॉट इज स्टेजिंग एरिया. आपल्याला बघायचंय व्हॉट इज स्टेजिंग एरिया. आता स्टेजिंग एरिया म्हणजे काय, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहा. इट मीन्स टेम्पररी डेटा स्टोरेज पर्पज. कशासाठी यूज केला जातो, टेम्पररी स्टोरेज पर्पज. थोड्या काळासाठी आपण काय केलं जातो, डेटा तिथे स्टोअर केला जातो. ओके, म्हणजे अगोदर डेटा तुमचा कुठे येतो, स्टेजिंग एरिया मध्ये येतो, त्याच्यानंतर तिथे पण प्रोसेस केली जाते पहा. तिथे सुद्धा डेटावर प्रोसेस केली जाते, आणि डेटावर प्रोसेस केल्यानंतर तुमचा डेटा कुठे पाठवला जातो, डेटा वेअर हाऊस मध्ये पाठवला जातो. मग इथे सुद्धा डेटा व्हॅलिडेशन करणे, इथे सुद्धा डेटा रॉ डेटा स्टोअर करणे, डेटा क्लीन करणे, असे सुद्धा या ठिकाणी काय केले जातात, ऑपरेशन्स वगैरे इथे केले जातात. आणि त्याच्यानंतर तो डेटा आपण कुठे पाठवतो, डेटा वेअर हाऊस मध्ये पाठवतो. म्हणजे फायनली डेटा आपण कुठे पाठवतो, डेटा वेअर हाऊस मध्ये. आता डेटा वेअर हाऊस मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, हिस्टॉरिकल डेटा स्टोअर होतो पहा. इथे मोठ्या प्रमाणामध्ये बिग ह्यूज
मोठ्या प्रमाणामध्ये इथे काय होतो, हिस्टॉरिकल डेटा तुमचा काय होतो, स्टोअर होतो. म्हणजे खूप मोठा हिस्टॉरिकल डेटा, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष डेटा जर तुम्हाला ठिकाणी पाहायचा असेल तर असा डेटा कुठे स्टोअर होतो, डेटा वेअर हाऊस मध्ये स्टोअर होतो. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्टेजिंग एरिया आणि डेटा वेअर हाऊस मधला डिफरन्स काय आहे. ओके, तर एक सिंपल एक एक्झाम्पल पाहूया की समजा इथे एक्स वाय झेड नावाचा एक स्टुडंट आहे, एक्स वाय झेड नावाचा काय आहे, एम्प्लॉय आहे. एक्स वाय झेड नावाचा एम्प्लॉय आहे आणि तो एम्प्लॉय कुठे वर्क करतोय, समजा टीसीएस कंपनीमध्ये काय करतोय, तो वर्किंग करतोय. टीसीएस कंपनीमध्ये काय करतोय, तो वर्किंग करतोय. ओके, समजा टीसीएस कंपनीमध्ये याला आहे 5 इयर एक्सपिरियन्स. किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, 5 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे. ओके, तर माझा आवाज येतोय का, एकदा क्लिअर करा बरं. ऑनलाईनचे मेंबर्स, माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचत असेल तर मला एकदा चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा, म्हणजे आपण पुढे कंटिन्यू करूयात. ओके, चला आता या ठिकाणी पहा, एक्स वाय झेड नावाचा विद्यार्थी एम्प्लॉय आहे. तो 5 वर्षापासून टीसीएस कंपनीमध्ये काम करतोय आणि तो कंपनी काय करतोय, आता स्विच करतोय, कंपनी चेंज करतोय. समजा तो कंपनी चेंज करतोय विप्रो मध्ये, विप्रो कंपनीमध्ये स्विच करतोय. आता ज्या वेळेस तो विप्रो मध्ये जॉईन करतोय, जॉईन करत असताना विप्रोचे जे काही एचआर आहे, तो विप्रोचा जो काही मॅनेजर आहे, त्या विप्रोच्या मॅनेजरने त्याला सांगितलेलं आहे की तू काय कर, की 3 मंथचा सॅलरी स्लिप जमा कर. 3 मंथची प्रिव्हियस कंपनीमध्ये ज्यावेळेस तू काम करत होता, तर 3 महिन्याची सॅलरी स्लिप तू काय कर, आपल्या ऑफिसमध्ये जमा कर. मग आता हा एक्स वाय झेड नावाचा एम्प्लॉय काय करेल, तो त्याच्या बँकेमध्ये जाईल. समजा त्याच्या बँकेचं अकाउंट आहे एचडीएफसी बँकेमध्ये. कुठे आहे, समजा एचडीएफसी बँकेमध्ये अकाउंट आहे. आता एचडीएफसी ची बँक कुठे आहे, त्याची समजा सायवडीमध्ये आहे का, म्हणजे सायवडीमध्ये त्याने त्याचं अकाउंट खोललेलं आहे. सायवडी काय झाली, त्याची होम ब्रांच. सायवडी काय झाली, त्याची होम ब्रांच, जिथे आपण अकाउंट ओपन करतो ती झाली आपली होम ब्रांच. मग आता हा एक्स वाय झेड नावाचा एम्प्लॉय काय करेल, तो त्याच्या एचडीएफसी बँक मध्ये जाणार आणि तिथे जाऊन सांगणार की मला काय करून दे, 3 महिन्याची सॅलरी स्लिप द्या. समजा सायवडी मधली जी काय होम ब्रांच आहे त्याला 3 महिन्याचा सॅलरी स्लिप किंवा स्टेटमेंट देईल आणि तो काय करेल, त्याच्या विप्रोच्या ऑफिसमध्ये जमा करेल. पण जर समजा विप्रोने त्याला सांगितलंय की तू काय कर, 6 महिन्याची सॅलरी स्लिप जमा कर, एचआरने काय सांगितलंय की प्रिव्हियस 6 मंथ सॅलरी स्लिप तू काय कर, ऑफिसमध्ये जमा कर. परत तो काय करेल, तो त्याच्या बँकेमध्ये जाणार, सायवडीच्या होम ब्रांच मध्ये जाणार, तिथे ऍप्लिकेशन करेल. त्याला ते तिथे काय भेटेल, लगेच 1-2-3 वेळामध्ये त्याला सॅलरी स्लिप भेटेल आणि तो सॅलरी स्लिप घेऊन कुठे जाणार, परत आपल्या ऑफिसकडे जाणार. समजा सिंपल भेटतीये, म्हणजे तुमचा डेटा इथे स्टोअर होतोय. कुठे स्टोअर झालेला आहे, तुमचं टोटल 6 मंथ असेल, 3 मंथ असेल, डेटा कुठे स्टोअर होतोय, सायवडीच्या ब्रांच मध्ये स्टोअर होतोय. पण आता कंपनीने काय सांगितलं की तू काय कर, प्रिव्हियस 1 इयरचा, पाठीमागचा पूर्ण 1 वर्षाची सॅलरी स्लिप जमा कर. काय कर, 1 वर्षाची सॅलरी स्लिप जमा कर. मग आता तो परत गेला एचडीएफसी बँक मध्ये गेला, सायवडी मध्ये तो काय सांगतोय की मला काय करा, 1 वर्षाची सॅलरी स्लिप जनरेट करून द्या, मला 1 वर्ष स्टेटमेंट हवंय. अशा वेळेस सायवडी मधली जी काय ब्रांच आहे ती त्याला सांगते की आमच्याकडे रेकॉर्ड फक्त 6 महिन्याचाच आहे. आमच्याकडे जो काय डेटा मेंटेन होतोय किंवा डेटा आम्ही तुम्हाला देऊ शकतो, किती महिन्याचा, जवळजवळ फक्त 6 ते 7 महिन्याचा. तुम्हाला जर 1 वर्षाचा डेटा या ठिकाणी लागत असेल तर तुम्ही काय करा, आपली जी काय एचडीएफसी ची मेन ब्रांच आहे, म्हणजे मेन ऑफिस, हेडक्वार्टर म्हणजे मेन ब्रांच, तिथे तुम्ही काय करा, मेल करा किंवा तुम्ही काय करा, अप्लाय करा किंवा एखादा अर्ज भरून द्या. लक्षात घ्या, ज्यावेळेस हा एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती त्याच्या होम ब्रांचला गेलाय आणि सांगतोय की मला 1 वर्षाची सॅलरी स्लिप जमा करा, त्यावेळेस ती होम ब्रांच काय सांगतेय की तुम्ही अप्लाय करा, तुम्ही मेल करा आमच्या होम मेन ब्रांचला आणि मेन ब्रांच तुम्हाला काय करेल, 1 वर्षाची सॅलरी स्लिप तुम्हाला जनरेट करून देईल, तो 1 वर्ष सॅलरी स्लिप तुम्हाला पाठवून देईल. म्हणजे थोडक्यात काय की सायवडी मध्ये जो काय डेटा स्टोअर होतोय हा टेम्पररी डेटा आहे, टेम्पररी डेटा आहे. पण मेन ब्रांच मध्ये जो डेटा स्टोअर होतोय हा परमनंटली स्टोअर आहे. म्हणजे इथे 1 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा डेटा हा इथे स्टोअर आहे, म्हणजे हिस्टॉरिकल डेटा.
हिस्टॉरिकल डेटा स्टोअर आहे मेन ब्रांचला. म्हणजे थोडक्यात काय, सायवडी मध्ये जो डेटा स्टोअर होतोय तो आपला टेम्पररी आहे. तुम्ही याला म्हणू शकता स्टेजिंग एरिया. काय म्हणू शकता? स्टेजिंग एरिया. आणि हा कोणता आहे तुमचा? डेटा वेअर हाऊस. डेटा वेअर हाऊस म्हणजे समजा 6 महिन्याने हा परत डेटा डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होणार, परत पुढच्या 6 महिन्याने डेटा डेटा वेअर हाऊस मध्ये लोड होणार. म्हणजे थोडक्यात ही झाली तुमची स्टेजिंग एरिया आणि हा झाला तुमचा डेटा वेअर हाऊस. डेटा वेअर हाऊस. चला, तर समजतंय डेटा वेअर हाऊस आणि स्टेजिंग एरिया दोघांमधला डिफरन्स समजतोय का? हे सर्व आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. हे सर्व आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. आता फक्त डेमोन्स्ट्रेशन असल्या कारणाने मी ओव्हरऑल फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व आपण रिपीट करणार आहोत. ओके, चला, तर माझा आवाज, माझी स्क्रीन, सर्व काही शिकवलेलं समजतंय का तुम्हाला? एकदा मला मेसेज करा म्हणजे आपण पुढच्या कन्सेप्टला पुढे कंटिन्यू करूयात. मेसेज करा बरं, माझा आवाज येतोय तुम्हाला? All members, please reply. I am audible. ओके, चलो तो लेट्स कंटिन्यू. तर आता पुढे आपण या ठिकाणी ETL प्रोसेस पाहिली, बरोबर आहे. एक्स्ट्रॅक्ट, इथे सर्व डेटा तुमचा एकत्र केला जातो. एकत्र केलेल्या डेटावर तुम्ही प्रोसेस करता, एका स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये स्टोअर करता आणि तो डेटा तुम्ही तुमच्या फायनल डेटा वेअरहाऊस किंवा टार्गेटेड सिस्टीम कडे डेटा तुम्ही पाठवला जातो. ओके, आता इथे ETL प्रोसेस का यूज करायची आहे? ETL ची या ठिकाणी बेनिफिट्स काय आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात का? बेनिफिट्स ऑफ ETL. बेनिफिट्स म्हणजे ETL चे फायदे सांगा. ETL चे फायदे सांगा. तर फायदे कोणकोणते आहे? बेटर, मी ते राईट करतो पहा, बेटर डेटा क्वालिटी. बेटर डेटा क्वालिटी, जो काय तुम्हाला डेटा भेटतोय आफ्टर ETL प्रोसेस, तो डेटा तुम्हाला एका स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये भेटणार आहे. समजा तुमच्याकडे डेटा सोर्सेस मधून आलेला डेटा हा वेगवेगळा आहे, 10,000 15,000, पण ज्यावेळेस तुमचा इथे डेटा एकत्र केला जातो, तो समजा एकत्र ऑल डेटा एकत्र केला जातो एका स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर डेटा इंटिग्रेशन म्हणजे एकत्र केलेला डेटा असतो. त्यानंतर बेटर रिपोर्टिंग, आपण त्या डेटाच्या आधारे काय करू शकतो? चांगल्या प्रकारे रिपोर्ट्स वगैरे जनरेट करू शकतो. रिपोर्टिंग तयार करू शकतो आपण. बेटर रिपोर्टिंग. त्यानंतर रेड्यूस डेटा रिडंडन्सी. ओके, तर आपण जो काय आपला डेटा रीड करत असताना जे आपल्याला अडचण येत होती, ती अडचण या ठिकाणी आपण काय करू शकतो? कमी करू शकतो. रेड्यूस डेटा रिडंडन्सी. त्यानंतर हिस्टॉरिकल डेटा अनालिसिस, म्हणजे इथे जो काय आलेला डेटा आहे तो डेटा आपण हिस्टॉरिकल, पाठीमागचा 1 महिन्याचा, पाठीमागचा 1 वर्षाचा, पाठीमागच्या 5 वर्षाचा, पाठीमागच्या 10 वर्षाचा, असा डेटा आपण काय करू शकतो? या ठिकाणी अनालिसिस करू शकतो. हिस्टॉरिकल डेटा अनालिसिस. ओके, त्यानंतर या ठिकाणी पहा ऑटोमेशन साठी तुम्ही यूज करू शकता. ऑटोमेशन म्हणजे काय की डायरेक्टली तुमचा डेटा काय होतो? मॅन्युअल वर्क करायची गरज नाही. तुम्ही एकदा प्रोग्राम सेट करा, ऑटोमॅटिकली तो काय करतो? तुमचा डेटा वेअर हाऊस मध्ये किंवा तुमचा डेटा त्या वेळेने डेटा वेअर हाऊस मध्ये किंवा टार्गेटेड सिस्टीम मध्ये काय केला जातो? पाठवला जातो. म्हणजे मॅन्युअल वर्क इथे काय होतं? तुमचं कमी प्रमाणात होते. ओके, तर असे ETL चे खूप काही बेनिफिट्स आहेत. ते आपण ज्यावेळेस लेक्चर स्टार्ट करू, आपले ऍक्च्युअल लेक्चर, त्यावेळेस आपण तिथे डीप मध्ये कव्हर करणार आहोत पहा. ओके, त्यानंतर ETL प्रोसेस आपण समजून घेतली पहा. ETL प्रोसेस आपण पाहिली. ETL प्रोसेस मध्ये नेमकी काय काय होत आहे? परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा डेटा तुमचा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. एक्स्ट्रॅक्शन डेटा फ्रॉम डिफरंट डेटा सोर्सेस. वेगवेगळ्या डेटा सोर्स मधून डेटा एकत्र केला जातो. डेटा ट्रान्सफॉर्म केला जातो. डेटा ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर तिथे डेटा लोड केला जातो. डेटा लोडिंग अँड क्वालिटी चेकिंग केली जाते. त्यानंतर डेटा तुमचा काय केला जातो? तिथे डेटा व्हॅलिडेट केला जातो. डेटा व्हॅलिडेशन केला जातो. डेटा व्हॅलिडेशन असेल.
त्यानंतर 5th नंबरला तुम्ही काय करता, डेटा रिकन्सिलेशन अँड ऑडिटिंग. तुमचा जो काय डेटा आहे तो तुम्ही ऑडिटिंग साठी किंवा रिकन्सिलेशन साठी तुम्ही काय केला जातो, त्याचा यूज केला जातो. ऑडिटिंग साठी त्याचा यूज केला जातो. पण लक्षात घ्या, हा डेटा फक्त तुम्हाला इथे डेटा भेटलेला आहे, या डेटावर तुम्ही प्रोसेस केलेली आहे आणि या डेटाच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, डॅशबोर्ड तयार करायचे. आता डॅशबोर्ड तयार करण्यासाठी आपण इथे यूज करतोय पॉवर बीआय. काय यूज करतोय आपण, पॉवर बीआय. आणि इथे आपण काय यूज करणार आहोत, या प्रोसेस साठी आपण इथे यूज करणार आहोत पायथॉन. काय यूज करतोय, पायथॉन. तर पायथॉनचे लायब्ररीज पांडास, नमपाय, मॅटप्लॉटलिब, स्कायपाय असे पायथॉनचे लायब्ररीज यूज करून आपण इथे ETL प्रोसेस करणार आहोत पा. आणि त्याच्यानंतर डेटा आपण कुठे लोड करणार आहोत, पॉवर बीआय कडे. पॉवर बीआय ला आपण कनेक्ट करतोय. ओके, चला तर इथपर्यंत क्लिअर होतंय सर्वांना. ETL प्रोसेस समजली, ETL प्रोसेस समजली. जवळजवळ 1 तास होत आलाय आणि मी तुम्हाला फक्त ETL प्रोसेस समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, बस फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युअल आपण त्या कन्सेप्टला आपण स्टार्ट केलेलं नाहीये. ओके, ज्यावेळेस आपले रेग्युलर लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस मी तुम्हाला हे परत पुन्हा एकदा समजून सांगेल पा. ओके, आणि लक्षात घ्या की जे काय मी तुम्हाला बोलतोय, जे काय मी तुम्हाला शिकवतोय, हे पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत. आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार आहेत तुम्हाला आपल्या मोबाईल ऍप मध्ये. कुठे भेटणार आहेत तुम्हाला, मोबाईल ऍप मध्ये. तर आपला प्ले स्टोर मध्ये तुम्हाला जायचंय आणि प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला इथे सर्च करायचंय लक्ष टेक हब. हा आपला मोबाईल ऍप आहे. सर्वांना मोबाईल ऍप इन्स्टॉल करायचा आहे. जर तुम्ही जुने असताल तर जर तुम्ही नवीन असताल रजिस्ट्रेशन करा. आणि जर समजा तुम्ही ओल्ड असताल तर युजर नेम आणि पासवर्ड टाकून एंटर करा. तिथे तुम्हाला डेटा अॅनालिटिक्सचा कोर्स दिसेल पहा. आपला जो काय मोबाईल ऍप आहे त्या मोबाईल ऍप मध्ये डेटा अॅनालिटिक्सचा तुम्हाला तिथे एक कोर्स दिसेल. त्या कोर्सच्या आतमध्ये जा. त्या कोर्सच्या आतमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला तिथे आपण अवेलेबल करून दिलेले आहेत पहा. रेकॉर्डिंग व्हिडिओ, नोट्स, जे काय मी तुम्हाला सांगतोय, हे जे काय इथे मी नोट्स राईट केलं आहे त्या सगळ्या नोट्स तुम्हाला आपल्या मोबाईल ऍप मध्ये तुम्हाला दिसून जातील पहा. ओके, तर लक्षात घ्या, सुरुवातीचा पूर्ण 1 वीक या ठिकाणी फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्सचे आपण कुठल्याही प्रकारे चार्जेस वगैरे घेत नाहीये. 1, 2, 3, 4 नाही, अक्षरशः 7 दिवस या ठिकाणी आपण डेमो लेक्चर्स देतोय पहा. ओके, डेमो लेक्चर्स केल्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे का बॅच तुम्हाला कंटिन्यू करायची नाहीये. हा निर्णय अक्षरशः तुमचा असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स केला जाणार नाहीये. पण लक्षात असू द्या, सध्या डेटा अॅनालिटिक्स मध्ये खूप जॉब आहेत पहा. खूप जॉब्स आहेत डेटा अॅनालिटिक्स मध्ये. ओके, तर जर तुम्हाला तुमचं करिअर IT क्षेत्रामध्ये करायचं असेल, तुम्हाला हाय पॅकेज लागत असेल, हाय सॅलरी लागत असेल, तर डेटा अॅनालिटिक्स इट इज अ बेस्ट ऑप्शन और बेस्ट कोर्स फॉर यू. ओके, तर आज 2 सेशन या ठिकाणी आपले कंप्लीट झालेत. अजून 5 डेमो लेक्चर्स आपले शिल्लक आहेत. म्हणजे उद्या आपले डेमो लेक्चर्स होणार आहे. अजून 5 डेमो लेक्चर शिल्लक आहेत. जर तुमचे कुणी मित्र मैत्रिणी जर असतील तर तुम्ही त्यांना सजेस्ट करा, डेमो लेक्चर्स अटेंड करायला सांगा. ओके, चला तर काल तुम्हाला मी काही प्रश्न विचारायचे, म्हणजे तुमचे प्रश्न जाणून घ्यायचे मी विसरलो. जर तुमचे काही प्रश्न असतील रिगार्डिंग बॅच, रिगार्डिंग कोर्स, जर प्रश्न असतील, डाऊट असतील, तुम्ही मला बिनधास्त विचारा. बिनधास्त विचारा. तुमचे जर डाऊट प्रश्न असेल तर विचारा. ऑनलाईनचे मेंबर्स, जर तुमचे काही प्रश्न असतील बॅच रिलेटेड, टायमिंग रिलेटेड, कोर्स रिलेटेड, फी रिलेटेड, तर तुम्ही बिनधास्त मला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईल. मेसेज करा. माझा आवाज येतोय का? तर ठीक आहे, चला. बॅच कधी चालू होईल? ऍक्च्युअल बॅच चालूच आहे आशुतोष. बॅच ऍक्च्युअल चालूच आहे. 7 दिवस डेमो लेक्चर झाल्यानंतर पुढच्या मंडेला आपण रेग्युलर बॅच स्टार्ट करतोय. ओके, पुढच्या मंडेला आपण रेग्युलर बॅच स्टार्ट करतोय. फक्त डेमो लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त ओव्हरऑल माहिती सांगत जाणार आहे.
ओव्हरऑल मी फक्त माहिती सांगत जाणार आहे. म्हणजे जसं की आज आपण ETL प्रोसेस पाहिली, उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पॉवर BI बद्दल सांगतो थोडीफार माहिती. पॉवर BI बद्दल माहिती सांगतो. त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी डेटा अॅनालिटिक्स बद्दल माहिती सांगतो. डेटा अॅनालिटिक्स बद्दल माहिती सांगतो. आणि प्रत्येक दिवशी आपण नवीन नवीन कन्सेप्ट काय करणार आहोत तिथे शिकणार आहोत. फक्त ओव्हरऑल फक्त माहिती मिळवणार आहोत. ओके. आणि ज्यावेळेस आपले डेमो लेक्चर संपतील त्यावेळेस आपण पुढे कंटिन्यू करतोय. आता आपल्या डेटा अॅनालिटिक्सच्या कोर्समध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, तर आपल्या डेटा अॅनालिटिक्सच्या कोर्समध्ये शिकायचंय पायथॉन प्रोग्रामिंग. पायथॉन प्रोग्रामिंग. त्यानंतर इथे कव्हर करायचे आपल्याला पायथॉन मॉड्यूल्स. त्यानंतर इथे शिकायचं आपल्याला SQL. त्यानंतर इथे आपण शिकणार आहोत MySQL. त्यानंतर आपल्याला कव्हर करायचं एक्सेल. त्यानंतर आपलं इथे कव्हर करायचं डेटा अॅनालिटिक्स. थोडेफार या ठिकाणी थिअरी आहे पा डेटा अॅनालिटिक्स रिलेटेड डेस्टिनेशन्स असतील, नोट्स असतील, डेटा अॅनालिटिक्स. आणि त्यानंतर इथे आपल्याला शिकायचे पॉवर BI. पॉवर BI मध्ये आपल्याला यूज करायचे डॅक्स. इथे फॉर्म्युले आहेत पा डॅक्स खूप महत्वाचे आहे. डॅक्स आजच्या स्थितीमध्ये डॅक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाहेर तुम्हाला डॅक्स कुठे शिकण्यासाठी लवकर भेटत नाही, पण आपण आपल्या कोर्समध्ये तुम्हाला डॅक्स इन्क्लूड करतोय पा. प्लस याच्या आतमध्ये तुम्हाला AI च्या टूल्स आहेत पा. जसे की समजा यामध्ये आपण पुढे जाऊन AI अँड जनरेटिव्ह AI हा कन्सेप्ट मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवणार आहे पा. तसं ऍक्च्युअली त्यासाठी यूज नाहीये, पण तुम्हाला मी याच्यामध्ये जी काय बॅच आहे ती डेटा अॅनालिटिक्स विथ AI आहे पा. मी तुम्हाला इथे AI चे टूल्स सांगणार आहे की ज्या AI चा टूल्स यूज करून तुम्ही तुमचे डेटा अॅनालिटिक्स साठी तुम्हाला खूप हेल्प होऊ शकते पा. AI विथ जेन AI असे या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी आपण कव्हर करतोय. अजून पण या ठिकाणी खूप सारे आहे, जसे की प्रोजेक्ट्स आहेत. जवळजवळ 2 प्रोजेक्ट्स मी स्वतः घेणार आहे आणि त्या प्रोजेक्टच्या आधारे मग तुम्हाला प्रोजेक्ट्स तयार करायचे. ओके. तर मंडे पासून आपण आपल्या रेग्युलर बॅचला स्टार्ट करतोय. अजून 5 दिवस आपले डेमो लेक्चर स्टार्ट आहे. डेमो लेक्चरचा टाइम, रेग्युलर लेक्चरचा टाइम आपण डिस्कस करू. डेमो लेक्चर संपल्यानंतर आपण डिस्कस करू आणि डिस्कस करून टाइम फिक्स करूया. आपण टाइम फिक्स करूया. आपल्या 2 ब्रांच आहेत. पहिली ब्रांच आहे आपली दिल्ली गेट अहिल्यानगर मध्ये. पहिली ब्रांच आहे आपली दिल्ली गेट अहिल्यानगर मध्ये आणि सेकंड ब्रांच आहे आपली या ठिकाणी मिरी रोड शेवगाव मध्ये. तर तुम्ही दोन्ही पैकी कुठल्याही ब्रांचवर काय करू शकता, लेक्चर्स अटेंड करू शकता. ओके. दिल्ली गेटला आपलं मेन ऑफिस आहे आणि शेवगावला आपली ब्रांच आहे. आणि जी काय तुम्ही ट्रेनिंग घेताय ती ट्रेनिंग तुम्ही IT कंपनीच्या अंडर घेतायत पा. तर नगरमध्ये आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट IT कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे LTH IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. LTH IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे पा. ओके. तर या सॉफ्टवेअर कंपनीच्या अंडर तुम्हाला ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतोय. कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण प्रोव्हाइड करतोय. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिपचे चान्सेस आहेत पा. तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा आपण या ठिकाणी कंपनीच्या मार्फत प्रोव्हाइड करतोय पा. ओके. चला, आणि या ठिकाणी फी स्ट्रक्चर फक्त क्लिअर करतो पा. जे काय फी स्ट्रक्चर आहे ते ऍक्च्युअल आपला जो काय कोर्स आहे तो कोर्स चालणार आहे जवळजवळ 7 to 8 मंथ. 7 महिने तरी आपला कोर्स चालेल. ऍक्च्युअल कोर्सची फी आहे या ठिकाणी 18K. 18,000 रुपये आपण या ठिकाणी कोर्सची फी घेतोय. पण कोर्सची फी तुम्हाला 18,000 रुपये पेड करायची गरज नाहीये. सध्या आपण आपल्या कोर्सची फी फक्त घेतोय 15,000 रुपये. म्हणजे 18,000 रुपये होती, पण आता आपण सध्या कमी करतोय. 18,000 न देता तुम्हाला फक्त फी किती पेड करायची आहे, 15,000 रुपये पेड करायची आहे. तुम्ही ही फी 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करू शकता. वन टाइम तुम्हाला पेड करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये 8,000 आणि 8,000 अशा 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही फी पेड करू शकता. जर तुम्ही वन टाइम फी पेड करत असाल तर वन टाइम फक्त तुम्हाला फी पेड करायची फक्त 12,000 रुपये. फक्त 12,000 रुपये मध्ये आपण तुम्हाला कोर्स देतोय. ऍक्च्युली जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर डेटा अॅनालिटिक्सची फी 35 ते 40,000 रुपये डेटा अॅनालिटिक्सची फी आहे. पण आपण फक्त डेटा अॅनालिटिक्सची फी किती घेतोय, फक्त 12,000 रुपये. ओके. जवळजवळ आपला कोर्स चालणार आहे 7 ते 8 महिने आणि ही फी फक्त या बॅच पुरतीच आहे.
या बॅच पुरतीच आहे. पुढची जी काय बॅच आहे त्या पुढच्या बॅचची फी असेल 18K आणि वन टाइम फी पेड केली तर फी असेल 15K. पण हे सेकंड पुढच्या बॅचला. सध्या तरी या बॅचची फी आहे वन टाइम पेड केली तर 12 आणि 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेड केली तर 15. ओके, फी तुम्ही वन टाइम किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करू शकता. पण फी पेड करण्याच्या अगोदर डेमो लेक्चर्स अटेंड करा. पण डेमो लेक्चर्स अटेंड केल्यानंतरच तुम्हाला शिकवण्याची पद्धत समजेल. कारण काही काही ठिकाणी तर डेमो लेक्चर सुद्धा दिले जात नाहीये. एक दिवस डेमो लेक्चर देतात, लगेच तुम्हाला फी भरायला सांगितलं जातं. थोडक्यात तुम्ही फसले जाऊ नयेत म्हणून आपण 7 दिवस डेमो लेक्चर देतोय, जेणेकरून शिकवण्याची पद्धत, जेणेकरून माझी सांगण्याची पद्धत तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सर्व काही समजेल. ओके, अजून काय डाऊट, अजून काय प्रश्न असतील तर विचारा. लेक्चर्स हे ऑनलाईन आणि ऑफलाईन बोथ चालू आहेत. लेक्चर ऑनलाईन आणि ऑफलाईन बोथ आहेत. तुम्हाला ऑनलाईन करायचे असेल ऑनलाईन करा, तुम्हाला ऑफलाईन करायचे असेल तुम्ही ऑफलाईन करा. पण मी तरी सजेस्ट करतो की लेक्चर तुम्ही ऑफलाईन करण्याचा प्रयत्न करा. ऑफलाईन बेटर राहील, कारण ऑफलाईनला तुम्हाला जर काय अडचण आली, डाऊट आली तर मी इथे असतो, तुम्हाला लगेचच्या लगेच डाऊट मी क्लिअर करून देतो. ओके, चला अजून काय प्रश्न असेल तर बिंदास विचारा, बिंदास विचारा. हा चालेल, शक्यतो बॅच ऑफलाईनच करा. मी रिकमेंडेड करतो की बॅच ही ऑफलाईन करा. माझं रिकमेंडेशन तुम्हाला हेच असेल की बॅच ऑफलाईन करा. सध्या डेमो लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर्स तुम्ही ऑनलाईन जॉईन केले तरी चालेल. डेमो लेक्चर झाल्यानंतर आपण एकत्र येऊन किंवा आपण एक मीटिंग घेऊन शेवटच्या दिवशी आपल्या रेग्युलर बॅचचा टाइम फिक्स करणार आहोत. ओके, चला अजून काही प्रश्न असेल तर विचारा, अजून काही प्रश्न असेल तर विचारा. जी काय लेक्चर चालतील ते पूर्ण या ठिकाणी प्रॅक्टिकली चालेल. पूर्ण प्रॅक्टिकली ट्रेनिंग आहे. अक्षरशः पहा, हे मला या ठिकाणी पीपीटी राईट तयार करून सुद्धा ठेवता येत होती. ही पीपीटी मी तयार करून ऑलरेडी माझ्याकडे आहे. हे पहा, पीपीटी वगैरे मी या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे. पण जे काय आहे हे सगळं मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे. पहा, स्वतः या ठिकाणी मी तुम्हाला राईट करून लाईव्ह नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. ओके, चला तर थांबूयात मग आजच्या दिवस. चालेल, थांबायचं मग. अजून 5 दिवस आपले डेमो लेक्चर्स आहेत. तुमचे जर कुणी मित्र मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही सांगू शकता आणि लेक्चर मी इथेच थांबवतो. ओके.